बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा आज शुभारंभ होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होईल। रेल्वे स्टेशन परिसरामध्ये छान सजावट केली गेली आहे। ही दृश्य बघतोय आपण। रेल्वे सुद्धा सुंदर फुलांनी सजवलेली आहे। बीडवासियांचं अनेक वर्षांचं स्वप्न हे पूर्णत्वास येणार आहे। अहिल्यानगर ते बीड अशा या रेल्वे सेवेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत होणार आहे। बीडकरांनी अनेक वर्ष प्रतीक्षा केलेल्या अहिल्यानगर ते बीड रेल्वेचा आज दुपारी शुभारंभ होतोय। माझ्या पाठीमागे पाहू शकतो कशा पद्धतीने ही रेल्वे आता सजवण्यात आली आहे आणि आता ही रेल्वे बीड मधून अहिल्यानगरकडे मार्गस्थ होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री विखे पाटील, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या रेल्वे सेवेचा शुभारंभ होणार आहे। बीडच्या अनेक पिढ्यांनी या रेल्वेची वाट पाहिली होती, प्रतीक्षा केली होती। आजपर्यंत बीडला कसली रेल्वे सेवा नव्हती, रेल्वे ट्रॅकवर बीड नव्हते, परंतु आता गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बीडकरांचं हे स्वप्न साकार होतंय। आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या ठिकाणी उत्साह दिसतोय आणि या रेल्वे सोबत फोटो काढण्यासाठी प्रत्येक जण या ठिकाणी उभा आहे। अतिशय आकर्षक पद्धतीने या रेल्वेची सजावट करण्यात आली आहे। उद्घाटन सोहळ्याची तयारी देखील पूर्ण झाली आहे आणि या ठिकाणी अनेक लोक देखील दाखल झाले तर ज्यांनी की अनेक वर्ष या रेल्वेची प्रतीक्षा केली होती। आपल्यासोबत एक बाबा आहेत। काय सांगाल, तुम्ही कधीपासून रेल्वेची प्रतीक्षा करत होते? आज रेल्वे प्रत्यक्षात या ठिकाणी आली आहे। हा सर, रेल्वेची प्रतीक्षा ही 1970, 75, 72, 75 चालू होती। त्यावेळेस वय किती होतं तुमचं? माझं वय, मी शाळा शिकत होतो तेव्हा, मी 5वी 9वीला होतो तेव्हा मी 12वी 11वी झाल्याच्या नंतर मी चालू होतो प्रकरण। पण रेल्वे यायची आणि लोकांचे प्रयत्न, जे नेते होते किंवा कार्यकर्ते, त्यांचा प्रयत्न आतोनात प्रकट घेत होते, परंतु ते काही तुमची नात आली त्यावेळेस आणि माझी नात जेव्हा आली, ज्या नातीचं वय जवळजवळ 5-6 वर्षात पहिलीला आहे ती इंग्लिश स्कूलला, तर तिच्या काळामध्ये रेल्वेचं स्वप्न पूर्ती झालेलं आहे। म्हणजे बीडकरांचं सर्व स्वप्न काय स्वप्न पूर्ती झालेले आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।